पाथर्डी तालुक्यामधील राघू हिवरे गावात भीमराज ग्रुपच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती उत्साह, आनंद आणि जल्लोषामध्ये साजरी करण्यात आली। गावामध्ये सर्वत्र सणासारखे वातावरण निर्माण झालं होतं। नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत हा सोहळा संस्मरणीय ठरवला। दरवर्षीप्रमाणे यंदाही भीमराज ग्रुपने सामाजिक उपक्रम राबवले। जयंतीनिमित्ताने संविधान वाचनाचा उपक्रम घेऊन समाजामध्ये जागरूकता, एकता, विचारांची दिशा देण्याचा प्रयत्न करण्यात आला। या प्रसंगी पुढील वर्षी यापेक्षाही अधिक भव्य स्वरूपात जयंती साजरी करण्याचा संकल्पही करण्यात आला। कार्यक्रमादरम्यान पुण्याच्या स्वरदीप संस्कृती ऑर्केस्ट्राच्या भीमगीतांनी संपूर्ण परिसर भरून गेला होता। विशेष म्हणजे या ऑर्केस्ट्रामधील सर्व कलाकार दृष्टीहीन असून त्यांनी आपल्या अप्रतिम सादरीकरणाने सर्वांची मने जिंकून घेतली। या कार्यक्रमास पुण्यातील उद्योजक आशुतोष शिंगे, नितीन मोहारे, केशव राऊत, अंकुश घोडके, रमजान कुरान, जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य पुरुषोत्तम आठरे, अरविंद सोनटक्के, सुखदेव मर्दानी आदींसह मान्यवर मोठ्या संख्येने हजर होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गोविंद नरवडे, केशव नरवडे, अतुल नरवडे, वामन नरवडे, सचिन नरवडे, अनिकेत नरवडे, कैलास गायकवाड यांनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुखदेव मर्दानी यांनी केले तर आभार गोविंद नरवडे यांनी मानले। एकूणच राघू हिवरे येथील ही जयंती उत्साह, एकता आणि सामाजिक जाणीव जागवणारी ठरली आहे। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र देऊन समाजाला प्रवाहामध्ये आणण्याचं काम बाबासाहेबांच्या माध्यमातून झालं। या देशाचं संविधान नव्हे तर आजपर्यंत हा देश ज्यांच्या लेखणीवर चालला व ज्यांच्या हुशारीवर हा देश चालला, आज सुद्धा घटनेमध्ये कुठलाही बदल न करता आपण गेल्या 75 वर्षापासून सातत्याने त्यांचा दिनक्रम करत आहोत। बाबासाहेबांसारखा एक हुशार माणूस या भारताला भेटला म्हणून भारताची आज 21व्या शतकाकडे वाटचाल एक प्रगतीच्या दिशेने होत आहे। मनुस्मृतीचं दहन करून सर्व समाजाने होऊन गेले, अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले, दीन दलितांचे तलवार होऊन गेले, अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले। होते ते गरीबच पण या जगाचे कोहिनूर होऊन गेले, या जगाचे कोहिनूर होऊन गेले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये मध्य प्रदेशातील मऊ या गावी झाला। त्यांच्या आईचे नाव भीमाई, वडिलांचे नाव रामजी होते। भीमराव रामजी आंबेडकर असे त्यांचे पूर्ण नाव होते। भीमराव लहानपणापासून खूप हुशार व महत्वाकांक्षी विचारांचे होते। त्यांना शालेय शिक्षण घेताना अस्पृश्य म्हणून मानाने स्वीकारले लागली, पण ते मुळीच खचले नाही। अस्पृश्य दीन दलितांचा उद्धार हे जीवनाचे अंतिम ध्येय ठेवले। महाभारतातील एकही व्यक्ती बाबासाहेबांच्या मनाला बुरळ घालू शकला नाही आणि येथूनच बाबासाहेबांचा बुद्धाकडील प्रवास सुरू झाला। मोठं किती व्हायचं तर बाबासाहेबांचे विचार इतकं मोठं व्हायचं। कदम ऐसा चलो की निशान बन जाए, काम ऐसा करो कि पहचान बन जाए। यह जिंदगी तो सभी जी लेते हैं, मगर जिंदगी जियो तो ऐसी कि सबके लिए एक मिसाल बन जाए। मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों में उड़ान होती है। शूर किती व्हायचं तर शिवरायांसारखं स्वराज्यासाठी आयुष्यभर शत्रूला नडला होता। प्रतापगडाच्या पायथ्याला अफजल खानाला फाडला होता, पुरंदराच्या पायथ्याला मिर्जाशी चातुर्याने लढला होता, आग्र्याला जाऊन खुद औरंगजेबाला भिडला होता। महाराष्ट्राच्या मातीत योग पुरुष शिवबा राजा घडला होता, शिवबा राजा घडला होता। भीमरावांनी आपले उच्च शिक्षण बडोदा सरकारची शिष्यवृत्ती घेऊन कोलंबिया विद्यापीठातून घेतले। नंतर ते मायदेशी परतले। त्यांनी आपल्या बांधवांना शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा जबरदस्त संदेश दिला। एसआय मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर, पाथर्डी।